ठाणे शहरात कोर्टनाका व ठाणे स्टेशन परिसरात राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली। कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणारे दरवर्षीप्रमाणे ठाण्यातील कोर्टनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला व बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली। यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन येथे करण्यात आलं होतं। सदर कार्यक्रम प्रसंगी भीम अनुयायी व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच रिपाई आठवले गटाचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे, रिपाई कार्यकर्ते व भीम अनुयायी यांनी ही कोर्टनाका ठाणे स्टेशन परिसरात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मानवंदना देखील दिली। तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोर्टनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यांच्यासह खासदार नरेश मस्के, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केलं। कोर्टनाका येथे झालेल्या कार्यक्रमास माजी खासदार आनंद परांजपे, माजी महापौर संजय मोरे, माजी नगरसेवक पवन कदम, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। ठाणे जिल्हा सत्र न्यायालय एजीपी उपस्थित आहेत। प्रकृती संचालक ठाणे शहरातील या ठिकाणी उपस्थित आहेत। स्वागत आहे। होळी आगरी महासंघाचे अविनाश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। हो वाघमारे साहेब एकशे 34वी जयंती संपूर्ण भारतवर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे स्मरण करून या भारतीयांना समूल लोकशाही आम्हाला पटवून द्यायची आहे आणि आमचा तो प्रयत्न कायम लागू आहे। आणि या देशामध्ये बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे ते समूळ भारतीयांसाठी आम्हाला युटिलाइज करायचं आहे आणि तो गेले 27 वर्ष आमचा प्रयत्न चालू आहे। एक ना एक दिवस या देशाचं साम्राज्य, प्रस्थापित व्यवस्था बाजूला हटून बाबासाहेबांना मानणारा, संविधानाला मानणारा जो विचार आहे तो पुढे येणार आहे आणि तो आमचा प्रयत्न आहे। जय भीम, जय भारत, जय संविधान। ह्या देशाला संविधान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेची ज्योत पेटवली। आज बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीनिमित्त तमाम आंबेडकरी अनुयायी आणि खास करून बाबासाहेबांना मानणारा सर्व वर्ग, सर्व जाती धर्माचे लोक आज बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करत आहेत। आम्ही सर्वजण ठाण्यामध्ये पण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व लोक एकत्र येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि या संपूर्ण जगाला, विश्वाला ज्या भगवान बुद्धांचा शांततेचा मार्ग दिले त्या शांततेच्या मार्गाचं अवलोकन करण्याची संधी बाबासाहेब आंबेडकरांना आम्हा सर्वांना मिळाली। त्यामुळं भगवान बुद्धाचा विचार करता संपूर्ण जे आता महाबोधी बुद्ध विहाराचा जो आंदोलन आहे त्या जवळजवळ कुठल्याही परिस्थितीत ह्या येणाऱ्या 12 मेला यशस्वी होईल असं मला स्वतःला जाणवतं आहे। कारण संपूर्ण जगामधून, संपूर्ण देशामधून ह्या आंदोलनात लोक सहभागी होत आहेत आणि सरकारवरती, बिहार सरकार आणि केंद्र सरकारवरती प्रचंड दबाव वाढलेला आहे। त्याचबरोबर बाबासाहेबांच्या जयंतीचा जो औचित्य साधून सर्व बांधवांनी जो सोहळा
प्रचंड म्हणजे असं एक गाव पेढा खेडा राहिलेलं नाही किंवा शहर राहिलेलं नाही की तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत नाही असं नाही। जयंती साजरी करण्याचा त्या जो उत्साह आहे सर्व लोकांचा तो फार आनंददायी आणि सुखमय आहे। मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। नमो बुद्धाय, जय भीम।